पालकमंत्री पदाबाबत आजच तिढा सुटण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तटकरे कुटुंबियांकडून रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आलं। अखेरकार अनेक वेळेच्या प्रतीक्षेनंतर भरत गोगावले यांना आता पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय। रायगडच्या पालकमंत्री पदावरचा तिढा अखेर सुटलाय। अखेरकार प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर भरत गोगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यामध्ये जो वाद होता त्यामागचं एक मुख्य कारण, ज्याची अनेक वेळा चर्चा होती, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद, तटकरे आणि गोगावले। मात्र आता अखेर प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटणार आणि भरत गोगावले पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला अशी माहिती मिळते। काय सविस्तर माहिती याबाबतची? कारण सरकार आल्यापासूनच जर आपण पाहिलं तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो मिटलेला नव्हता। आधी हे जे पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं, मात्र यावर आक्षेप शिवसेनेने घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून हे पालकमंत्री पद काढून घेण्यात आलं। तेव्हापासून हा जवळपास दोन वर्ष झालेले आहेत आणि 2 वर्ष झाल्यानंतर ते पालकमंत्री सुटलं नव्हतं। मात्र हा आता तिढा सुटण्याची माहिती मिळते। करण्यातील ही मोठी घडामोड आहे। या सविस्तर अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। वारंवार आपण पाहतोय महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला, त्यापैकी जे काही कारण सांगितले जातात त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आणि त्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।